बारामतीचा गड आणि पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा एका ऐतिहासिक वळणावर उभी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा खिळल्या आहेत त्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे, जिथे राजकीय भूकंपाचे धक्के अजूनही शमलेले नाहीत. काँग्रेसने शेवटच्या क्षणी आपला उमेदवार मागे घेतला आणि महायुतीचा विजय सुकर झाला असं वाटत असतानाच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे की अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभे आहेत. मग बारामती बिनविरोध होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी खुद्द जय पवार मैदानात उतरले आहेत आणि त्यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया आता वाऱ्यासारखी पसरत आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतल्यानंतर महायुतीसाठी लढत सोपी झाली असली तरी ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता आजही धूसर दिसत आहे, कारण एकूण 53 उमेदवारांनी आपले अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले होते. या अर्जांपैकी 30 जणांनी माघार घेतली असली तरी तांत्रिकदृष्ट्या अजूनही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत आणि हीच बाब प्रशासनासाठी आणि महायुतीसाठी चिंतेची ठरत आहे. दरम्यान काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे तरुण नेते जय पवार यांनी माध्यमांसमोर आपली पहिली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जय पवार यांनी काँग्रेसच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत केले असून ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध व्हावी अशी आग्रही अपेक्षा व्यक्त केली आहे. जय पवार भावुक होत म्हणाले की ही निवडणूक आम्ही केवळ राजकीय विजय मिळवण्यासाठी नाही तर आदरणीय दादांसाठी म्हणजेच अजित पवार यांच्यासाठी लढत आहोत. अजितदादांनी अनेक वर्षे महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी अहोरात्र काम केले आहे आणि त्यांच्या या विकासाच्या प्रवासाला सर्व पक्षांनी दिलेली ही माघार म्हणजे त्यांच्याप्रती एक खरी आदरांजली आहे, असे त्यांनी नमूद केले. जय पवार यांनी यावेळी स्पष्ट केले की जरी 23 उमेदवार शिल्लक असले तरी आमचे प्रयत्न थांबलेले नाहीत आणि उर्वरित उमेदवारांनाही माघार घेण्यासाठी आमची टीम सतत प्रयत्न करत आहे. काल रात्रीपासूनच आम्ही स्वतः आणि पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व अपक्ष उमेदवारांशी सातत्याने संपर्क साधत आहोत आणि त्यांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यातील अनेकांच्या खूप छोट्या छोट्या मागण्या आहेत किंवा काही स्थानिक प्रश्न आहेत आणि ते सर्व प्रश्न सोडवण्याचे आम्ही पूर्ण आश्वासन त्यांना दिले आहे, असे जय पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरणात एक अत्यंत सकारात्मक आणि विकासाभिमुख संदेश गेल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. सर्व पक्ष एकत्र येऊन एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी जेव्हा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते लोकशाहीचे एक वेगळे आणि सुंदर रूप असते, असे समाधान त्यांनी व्यक्त केले. भविष्यात जर काँग्रेस पक्षाला काही तांत्रिक किंवा राजकीय अडचणी आल्या तर आम्हीही त्यांना नक्कीच मदत करू, असा शब्द देत जय पवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. बारामतीमधील हे राजकीय नाट्य आता एका अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे प्रत्येक तास महत्त्वाचा ठरत आहे, कारण या 23 उमेदवारांपैकी किती जण जय पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतात यावरच बिनविरोध निवडीचे भवितव्य अवलंबून आहे. बारामतीची राजकीय परंपरा नेहमीच वेगळी राहिली आहे आणि इथे संघर्षापेक्षा विकासाला जास्त महत्त्व दिले जाते. हाच वारसा जय पवार पुढे नेत असल्याचे दिसत आहे. या 23 उमेदवारांमध्ये काही कट्टर अपक्ष आहेत ज्यांची मनधरणी करणे हे महायुतीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. तरीही जय पवार यांचा आत्मविश्वास दांडगा आहे की बारामतीकर आणि इतर उमेदवार दादांच्या सन्मानासाठी माघार घेतील. निवडणुकीच्या रिंगणात जेव्हा इतके उमेदवार असतात तेव्हा मतदान यंत्रांपासून ते प्रशासकीय तयारीपर्यंत मोठा खर्च होतो आणि वेळही जातो. हे टाळण्यासाठी बिनविरोधचा मार्ग अवलंबला जात आहे. जय पवार यांनी काँग्रेसच्या माघारीला केवळ एक राजकीय तडजोड न मानता तो एक संस्कार मानला आहे आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसला भविष्यातील मदतीची खात्री दिली आहे. आता बारामतीच्या प्रत्येक कोपऱ्यात चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उरलेले 23 उमेदवार काय भूमिका घेणार आणि जय पवार यांचा हा संवाद यशस्वी ठरणार का. राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेसची माघार हा महायुतीसाठी मोठा नैतिक विजय आहे, कारण यामुळे विरोधी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आता संपली आहे. पण तरीही जोपर्यंत एकही उमेदवार विरोधात उभा आहे तोपर्यंत निवडणूक ही निवडणूकच असते आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही जय पवार यांनी दिल्या आहेत. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जय पवार यांची नेतृत्व क्षमता आणि संवाद कौशल्य प्रथमच अशा प्रकारे कसोटीला लागले आहे आणि त्यांनी
यांनी ज्या पद्धतीने सर्व उमेदवारांशी संपर्क साधण्याची मोहीम राबवली आहे त्याचे कौतुक होत आहे। बारामतीमधील जनता नेहमीच आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि यावेळीही दादांसाठी सर्वजण एकत्र येतील असा विश्वास जय पवार यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेताना जी भूमिका मांडली होती त्याला जय पवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे बारामतीमध्ये एक नवीन राजकीय मैत्री पाहायला मिळत आहे। ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जय पवार यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आहे, कारण यामुळे अजित पवारांचे वजन केवळ राज्यातच नाही तर देशातही वाढणार आहे। पण 23 उमेदवारांपैकी जर एकानेही माघार घेतली नाही तरीही महायुती मोठ्या मताधिकाने विजयी होईल असा दावा कार्यकर्ते करत आहेत। तरीही लोकशाहीत सामंजस्याला जागा असावी या हेतूने जय पवार यांनी माघार घेणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानण्याचे ठरवले आहे। उरलेल्या 23 उमेदवारांशी बोलताना त्यांना विकास कामांचे संदर्भ दिले जात आहेत आणि बारामतीच्या एकसंघतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे। जय पवार यांनी स्पष्ट केले की कालपासून आम्ही फोनवर आणि प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन उमेदवारांना विनंती करत आहोत की आपण सर्वांनी मिळून हा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवावा। काही उमेदवारांचे म्हणणे आहे की त्यांच्या प्रभागातील प्रश्न सुटले पाहिजेत आणि जय पवार यांनी अशा सर्व उमेदवारांना शब्द दिला आहे की निवडणूक संपताच पहिल्यांदा त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील। ही निवडणूक केवळ एका जागेसाठी नसून ती एका विचारधारेसाठी आणि अजित पवारांच्या विजनला पाठिंबा देण्यासाठी आहे। काँग्रेसने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही प्रमाणात चलबिचल असली तरी बारामतीमध्ये मात्र याचे स्वागत होताना दिसत आहे। जय पवार यांनी ज्या पद्धतीने आदरांजली हा शब्द वापरला आहे त्यावरून या निवडणुकीला एक भावनिक किनार प्राप्त झाली आहे। अजित पवारांनी बारामतीला जे दिले आहे त्याची परतफेड म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जावे असे जय पवार यांचे म्हणणे आहे। उरलेल्या 23 उमेदवारांमध्ये काही तरुण चेहरे आहेत ज्यांना राजकारणात नाव कमवायचे आहे। त्यांना जय पवार यांनी भविष्यात संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते। बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक आहे आणि या काळात जय पवारची टीम अहोरात्र काम करत आहे। जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर तो केवळ महायुतीचा विजय नसेल तर तो बारामतीच्या सांस्कृतिक राजकारणाचा विजय असेल असे जय पवार मानतात। काँग्रेसच्या माघारीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून ते घरोघरी जाऊन दादांच्या कामाची माहिती पोहोचवत आहेत। जय पवार यांनी हे देखील स्पष्ट केले की आम्हाला कोणावरही दबाव टाकायचा नाहीये तर केवळ विनंती करायची आहे की आपण बारामतीच्या हितासाठी एकत्र यावे। 23 उमेदवारांपैकी काही जण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे समजत आहे, पण त्यांच्याशीही संवाद सुरू असून अंतिम निर्णयापर्यंत काहीही होऊ शकते। या निवडणुकीच्या निकालानंतर बारामतीमधील राजकारण कोणते नवे वळण घेते आणि जय पवार यांनी काँग्रेसला दिलेल्या मदतीच्या आश्वासनाचा परिणाम काय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। अजित पवारांच्या अनुपस्थितीत जय पवार यांनी ज्या प्रकारे ही संपूर्ण निवडणूक हाताळली आहे त्यातून त्यांच्यातील एक प्रगल्भ नेता समोर येत आहे। बारामतीमधील ही पोटनिवडणूक केवळ एक औपचारिकता न राहता तो एक राजकीय उत्सव व्हावा अशी जय पवार यांची धारणा आहे। काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत करताना त्यांनी दाखवलेला मोठेपणा हा बारामतीच्या राजकारणाला साजेसाच आहे, पण आता सर्वांचे लक्ष त्या 23 उमेदवारांच्या यादीवर आहे आणि त्यातील कोण माघार घेणार आणि कोण मैदानात राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। जय पवार यांनी शेवटी हेच सांगितले की आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू आणि बारामतीचे नाव पुन्हा एकदा सकारात्मक कारणाने चर्चेत आणू। काँग्रेसच्या आभार मानताना त्यांनी दिलेला शब्द हा केवळ राजकीय नसून तो एक कौटुंबिक स्नेह दर्शवणारा आहे असे मत काही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची ही लढत आता एका अशा रोमांचक वळणावर आहे जिथे विजय निश्चित आहे पण बिनविरोधची ओढ अजूनही कायम आहे। 23 उमेदवारांच्या रिंगणात असणे ही तांत्रिक अडचण असली तरी ती मानसिक अडचण ठरू नये यासाठी जय पवार स्वतः मैदानात उतरले आहेत। त्यांच्या या सलग प्रयत्नांना यश मिळो किंवा न मिळो पण त्यांनी बारामतीकरांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे असे चित्र सध्या दिसत आहे। या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बारामतीमधील राजकारण एका नव्या उंचीवर पोहोचले आहे आणि जय पवार हे याचे नायक ठरत आहेत। काँग्रेसच्या माघारीचा निर्णय हा ऐतिहासिकच होता, पण त्याला जय पवार यांनी दिलेल्या प्रतिसादाने त्या निर्णयाला अधिक वजन प्राप्त करून दिले आहे। बारामतीमधील या घडामोडींवर लक्ष ठेवणे आता अनिवार्य झाले आहे, कारण प्रत्येक हालचाल ही नवीन बदलाचे संकेत देत आहे।
जय पवार यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ही निवडणूक केवळ कागदावरची नसून ती भावनांची आहे आणि या भावनांचा आदर करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य आहे असे त्यांना वाटते. 23 उमेदवारांशी सुरू असलेला हा संवाद आता निर्णायक टप्प्यावर आला असून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावरील शेवटचे अडथळे दूर करण्यासाठी जय पवारची यंत्रणा सज्ज झाली आहे. काँग्रेसच्या माघारीने सुरू झालेला हा प्रवास आता कोणत्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचतो हे पाहणे खरोखरच रंजक ठरेल. जय पवार यांच्या आत्मविश्वासामागे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे आणि बारामतीच्या जनतेचा आशीर्वाद आहे जो त्यांना या कठीण परिस्थितीतही मार्ग दाखवत आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या या विशेष कव्हरेजमध्ये आपण जय पवार यांच्या प्रत्येक हालचालीचा आणि विधानाचा आढावा घेतला आहे जो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय ठरणार आहे. काँग्रेसने माघार घेऊन एक मोठा आदर्श ठेवला आहे आणि आता 23 उमेदवारांनी तोच मार्ग स्वीकारावा ही जय पवार यांची तळमळ बारामतीच्या हितासाठीच आहे असे वाटते. राजकीय द्वेष बाजूला ठेवून केवळ विकासाचा